ह्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये खूप कठीण दिवस जात आहेत. अचानक माझी तब्येत खूप जास्त खराब झाली. डोस दिला माझ्या बाळाला. मम्मीला चालू बोलू. हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आहे लसीकरणाचा. म्हणजेच माझं बाळ आता 1.5 वर्षाचं झालेलं आहे. तर 1.5 वर्षाचा तिला डोस द्यायचा आहे म्हणून तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. आणि गर्दी एवढी जास्त आहे ना, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि सकाळीच आम्ही इथं आलेलो आहोत. 9:45 आता वाजलेले आहेत आणि एवढी जास्त गर्दी आहे. सकाळी त्यावेळी माझ्या बाळाला आम्ही दूध भात चारत होते, पण ती काही खात नव्हती. पण आता म्हणले बाळाला भूक लागली. तिकडे बसून खा होता. तर ना आहोंनी बाहेरून डोसा आणलेला आहे, स्पंज डोसा, जे की माझ्या बाळाला आवडतं आणि मलाही आवडतं. तर हे म्हणले तुम्ही दोघीजणी इथं नाश्ता करून घ्या, गोलूला पण चार. पण गोलूचे पप्पा तिकडे गेले होते, मग गोलू त्यांनाच बघत होती पप्पा कुठे आहेत म्हणून. हाक मार बाळा पप्पाला. पप्पा म्हण पप्पा. मला तर काही तिथं नंबरसाठी लाईनमध्ये उभा टाकणं होत नव्हतं म्हणून थांबले होते. तर इथं बाळाला माझे सोडलं होतं खा म्हणून तुम्ही काहीतरी. पण गोलूचं पूर्ण लक्ष तिच्या पप्पावरच होतं. तिच्या पप्पाला बघू लागली ती. तिथं बसायला जागा ना सर मुंबई. तर राहून चिठ्ठी काढायच्या त्या लाईनमधून आम्ही इकडे येऊन बसलेले आहेत, जे की आता बाळाला डोस देत आहेत. तर इथं पाहू शकताय किती गर्दी आहे. नंबर लागलेले आहे तिथं. आणि आमचा नंबर तर खूप लांब आहे. तर गोलू काय शांत बसत नव्हती. इकडून तिकडून तिला खेळायचंच होतं. तर पावसा पाण्याचा आपल्याला मग किस्सा ती, पण आपलं बाळ काय ऐकत नाही. पाहू शकताय ती नॉनस्टॉप इकडं तिकडे खेळत होती आणि दमल्यानंतर खाली बसत होती. पाहू शकताय व्हिडिओमध्ये. इकडं चक्कर तिकडं चक्कर. आणि तिला पप्पाच्या पण 2 पायाच्या मधून इकडून तिकडे जायचं होतं. आणि एवढं जास्त खेळत होती ना, खूपच जास्त खेळत होती. आहो पण तिच्यासोबत खेळत होते. तर ती काय एका जागेवर बसायला तयारच नव्हती. तिला घेतलं खुर्चीवर बसवलं की ती काय बसतच नव्हती. आणि पप्पाच्या काकालाही बसत नव्हते. खालीच उतरा म्हणत होते. तिला फक्त खेळायचंच होतं. आणि ज्या हॉलमध्ये इंजेक्शन वगैरे द्यायले बाळ रडत होते ना, त्या हॉलमध्ये जाऊ बघून यायली का लेकर रडायलेत म्हणून. मी मुला बाळा तुझा पण असाच नंबर येणार आहे, तर हसायला लागली. आणि इथं माझ्या वाजले होते तोंडावर 12, कारण मला खूप जास्त या गर्दीमुळे ह्या वातावरणामुळे वेगळं होत होतं. उलटी आल्यासारखं होत होतं. आणि आधीच मला उलट्यांचा खूप जास्त त्रास आहे. तरी मी सकाळी उलटीची गोळी पिली होती, पण शेवट मला कंट्रोल झालंच नाही. बाहेर जावंच लागलं. आणि एवढं जास्त उलट्या झाल्या मला खूप जास्त. आणि इकडं माझ्या बाळाचा नंबर आला होता. मी आहोनला फोन लावला, ते काय उचलत नव्हते. पण मला कळालं की आता गोलूचा नंबर आलेला आहे डोसचा, जावं लागते. मी कसं बसं मदत आले. तर पाहू शकते आता माझ्या बाळाचाच नंबर होता आणि ती इथं असं खेळत आहे. तर हिला डोस द्यायचा आहे आणि मी इथं कसं बसले, पण मला बसणंच होईना गेलं. एवढं जास्त गरमी, चक्र आणि एवढं वेगळं होईल ना खूपच जास्त. मग आहोन सिस्टरला सांगितलं की हिला चक्कर येत आहे. मग ते मला इथं बेडवर झोपा. मी तिथं बेडवर झोपले आणि सिस्टरनं फॅन लावून दिला. गार हवाला मी झोपले. आणि माझा काही जीव लागत नव्हता माझ्या बाळासाठी, कारण तिला आता डोस द्यायचा होता. आणि मी इथं अशी पडली होती, कारण माझी तब्येत बिलकुलच साथ देत नव्हती. आणि माझ्या बाळासाठी माझं मन पण लागत नव्हतं. पण काय करणार. आणि आहोंनी खूप छान प्रकारे मॅनेज केलं. त्यांनी गोलूला सांभाळलं. आणि त्यांना असं अपेक्षा होतं की आम्ही तिथं दोघं बाळासाठी थांबताना धरून वगैरे. पण काय करणार, तसं झालं नाही. मी त्यांचा जीव इकडं माझ्याकडे बी आणि बाळाकडे बी लागलेला. मी इथं अशी झोपलेली आणि मी तरी तसंच उठून गेले. तर आहोंनीच माझ्या बाळाला पकडलं, विटॅमिनचे औषध वगैरे पाजलं. आणि पाहू शकता माझं बाळ खूप जास्त रडत होतं. तर आहोंनी कसं बसं तिला इकडं तिकडं फिरवून शांत केलं. आणि घरी आलात आम्ही. घरी आल्याबरोबर तर मी डायरेक्ट झोपून गेले. आणि मला जेव्हा बरं वाटायलं तेव्हा मी उठले. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. आणि आधी उठल्याबरोबर मी स्वयंपाक करायला घेतला. चपात्या आणि शेपू बनवली. मम्मा बोला. मग भाजी कसली भारी दिसायली. हे खायची होत आहे ना. हो बा, भाजी खातो का बा. मम्मीला द्यायचं नाही, आपणच खाऊ करू. हो आपण मग 12ला मम्मीला नाही पण द्यायचं.
कोथिंबीर खायची बोलू पुन्हा. देवर शिरा थोडा थोडा चारते माझ्या बाळाला. नका नाही शिना खाता का बोलू. ते बस बस. नको मा धर नम नम. थोडंसं खा ना बाळा. नको कुठे बा. बा डोस दिलाय माझ्या बाळाला. मम्मीला चालू बोलू. गोलूला चालू का. गोलूला एक घास. मस्त झाली भाजी. डोळ्यात पडून बोलू काय. असं आहे. तुम्ही खायला. पप्पाला सारा पप्पाला पप्पाला सारा बाळ. काढ 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 टकली काढ. काढली निघाली का. रडू रडू बिहार. असा रगीवर पाय ठेवलाय माझ्या बाळाचा. त्याला एका अंगडावर झोपवलं रगीवर असा पाय देऊन. ना रे बाळा दुखतंय ग माय. हो ग माय. हो हो पडली पडली टिकली. कुठं पडली. पडली माझ्या बाळाची टिकली. हो काढली की काढली. पडली. हा पडली. हो परी मला ना गा. या सरगीवर पाय तुला एका अंगडावर थोड्या वेळ झोपावं म्हटलं माझ्या बाळाला. पे 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 पे. हो डोकं दुखावलं. का का हातात द्यायचं तुला. माझ्या हातात दिला. तुला मोबाईल बघायचा आहे बोलू. आता मोबाईल बघायचा आहे तुला. हो जीव लावलाय सगळं त्याच्या हाताने नाकाला. काय बघायचं तुला. बदला तुला. प्रेग्नेन्सीचे हे जे दिवस आहेत ना खूप जास्त कठीण जात आहेत. कारण माझी कंबरच एवढी जास्त दुखत आहे ना खूप जास्त. कारण मला लवकर उठाय बी येत नाही आणि बसाय बी येत नाही. रात्रीचं जर माझं बाळ उठलं मला झोक्यातून उठून लवकर घेताच येत नाही. म्हणून आहोच उठतात तिला घेतात काढतात. आणि पाहू शकताय आज तर काय डोस दिलेला आहे माझ्या बाळाला. तर रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि आहो तिला खूप जास्त रडत होती म्हणून तिला खाऊ पिऊ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही खाईल पिईल म्हणून. आणि कंटिन्युअसली ती झोपलेलीच नाही आहे. 15 मिनिटाला अर्धा तासाला अशीच उठत आहे. आणि आहो तिला झोक्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मोबाईल दाखवून काही चारण्याचा प्रयत्न करत आहेत पण नाही तिला. आणि वरून एवढी जास्त ताप आलेली आहे ना. तर तिला 2-3 वेळेस आम्ही औषध पण पाजलेलं आहे सकाळपासून. तर आता पण तिला औषधच पाजलेलं आहे कारण तिला खूप जास्त ताप आलेली आहे. आणि टायपीचं औषध त्यांनीच दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं बाळाचा पाय बर्फाने शेका म्हणून गाठ होणार नाही. तर त्यासाठी गोलूचा पाय आम्ही 2-3 वेळेस बर्फाने शेकला पण. आणि शेकत्या
वेळेस जर माझं बाळ रडत होतं, बापरे खूपच जास्त रडत होतं. ते आई वडील म्हणून आमच्या दोघांना बघवत सुद्धा नव्हतं, पण काय करणार, पर्याय नाही. बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण चांगलं आहे, पण हे जे वेदनादायक आहे ना एवढे क्षण, ते आईवडिलासाठी खूप बेकार आहेत. मॅनेज करणं, बाळाला सांभाळणं, त्याचं रडणं पडणं, कारण त्याला बाळाला एवढा जास्त त्रास होतोय ना, खूपच जास्त. त्याच्यामुळे ती एवढी जास्त रडत होती, बापरे. आहोंनी तर पूर्ण रात्र जागून काढलेली आहे. आणि त्यांची ड्युटी होती आज, त्यांनी सुट्टी टाकली आणि बाळासाठी घरी राहिली. आणि मी खरंच स्वतःला एवढं नशिबान समजते ना, नवरा म्हणून जोडीदार मला खूप भारी भेटलेला आहे. आणि गोलूचे पप्पा म्हणून तर ते सगळ्यात बेस्ट पप्पा बनलेले आहेत. पाहू शकताय, ते खूप जास्त तिला सांभाळतात, कारण मला तर काय उठून बसायला येत नाही जास्त आणि काहीच नाही. तिला तेच मॅनेज करतात. तर पाहू शकताय, कंटिन्युअसली त्यांचं असं चालू होतं, गोलला मॅनेज करणं आणि तिला रमून असं झोक्यामध्ये टाकून झोपी घालणं. तर पाहू शकताय व्हिडिओमध्ये त्यांची पूर्ण रात्र अशीच गेलेली आहे. आहोंनी फक्त गोलूचीच काळजी घेतली नाही, तर एका आईची सुद्धा काळजी घेतली. आयुष्यात कितीही कठीण दिवस आले ना, आपण दोघं मिळून सांभाळू, हा विश्वासच खूप मोठा आधार आहे. आणि एवढीच प्रार्थना आहे की माझ्या बाळाला लवकर बरं वाटावं. आणि तुमच्या घरातही असं लहान बाळ आहे का, असा अनुभव घेतलेला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा, ऐकायला आवडेल. आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.